नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आरटीई संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे अपडेट समोर येते आणि आता शासन निर्णयाद्वारे किंवा परिपत्रकाद्वारे शासनाने जाहीर केलेली आहे की आरटीईची पहिली यादी, पहिली निवड लिस्ट कधी जाहीर होणार, ही निवड यादी कशा पद्धतीने चेक करता येणार आहे याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालन या विभागाच्या माध्यमातून 19/7/2024 ला एक परिपत्रक जाहीर केलेला आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 25% आरक्षणावरून जे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो या संदर्भात निवड यादी जाहीर करण्यासंदर्भात हे परिपत्रक आहे। आणि या परिपत्रकामध्ये असं म्हटलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर दिनांक 19/7/2024 रोजी अंतिम निर्णय दिलेला आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील जे 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक 7/6/2024 रोजी काढण्यात आलेली होती। या संदर्भात जी प्रवेश यादी किंवा प्रतीक्षा यादी ही 20/7/2024 रोजी student.maharashtra.goi.in या पोर्टलवरती जाहीर करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आणि या सोडतीनुसार शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या पालकांना त्यांनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरती सोमवारी 22/7/2024 पासून SMS जाण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 20 तारखेला ही यादी जाहीर केली जाणार आहे आणि 22 तारखेपासून प्रत्येक पालकाच्या मोबाईलवरती कन्फर्मेशन मेसेज दिला जाणार आहे। प्रवेश मिळालेल्या SMS प्राप्त झालेल्या पालकांनी 23/7/2024 ते 31/7/2024 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील ज्या पंचायत समिती असतील किंवा तालुकास्तरीय ज्या समिती स्थापन केलेल्या आहेत कागदपत्राच्या पडताळणीसाठी, त्यांच्याकडे जाऊन जो प्रवेश पत्र असतो किंवा जो कन्फर्मेशन लेटर असतो तो घेऊन जायचं आहे। आवश्यक ते कागदपत्र जायचं आहे, तिथे व्हेरीफाय करायचं आहे, त्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि तो सही शिक्का घेतलेला कागद आणि तुमचे डॉक्युमेंट्स सदर शाळेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। या संदर्भात सूचना या ठिकाणी या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण अतिशय जास्त वेळ लागला होता, खूप वेळानंतर हा निर्णय झालेला आहे। विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण मित्रांनो, शाळा सुरू झालेल्या आहेत। आरटीईमुळे काही विद्यार्थी घरी आहेत, काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, फी भरला आहे, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे किंवा होणार नाही यासाठी हे परिपत्रक अतिशय महत्त्वाचं असल्याकारणाने सदर परिपत्रक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।